Okay friends, today we have started the most important and essential topic belongs to the animal physiology. आपले जो 11th स्टँडर्डचा जो सिलेबस आहे ज्यामधील आपण 5 युनिटमध्ये त्याला डिस्ट्रीब्युशन्स केलेलं आहे. त्यातलं जे लास्ट युनिट आहे पाचवं जो ॲनिमल फिजिओलॉजीचा पार्ट्स आहे ज्याच्यामध्ये आपल्याला डिफरंट फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज स्टडी करायच्या आहेत स्टार्टिंग फ्रॉम डायजेशन अप टू द केमिकल कोऑर्डिनेशन. हा जो 7 टॉपिकचा युनिट आहे अतिशय इम्पॉर्टंट आणि एसेन्शियल युनिट आहे. याच्यावर 101% क्वेश्चन्स विचारले जातात. इच अँड एव्हरी टॉपिक प्रत्येक फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज ह्या इंटरकनेक्टेड ॲक्टिव्हिटीज आहेत. म्हणजेच थोडासा रेफरन्स आपल्याला प्रत्येक टॉपिकचा ॲनिमल फिजिओलॉजीशी येणार आहे. म्हणून यातला प्रत्येक टॉपिक व्यवस्थित सिक्वेन्शियल लक्षात ठेवायचा आहे आणि त्यांचं इंटर रिलेशन्स पण लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आज आपण स्टार्ट करतो आहे लास्ट युनिट जे 5th आहे आणि ज्या ॲनिमल फिजिओलॉजीमध्ये येतो. इंट्रोडक्शनमध्ये आपण पाहिलं होतं व्हॉट इज मीन बाय फिजिओलॉजी. Physiology is the branch of biology which deals with the study of life processes occurring inside the body of organism or living organism that is known as the physiology. फिजिओलॉजी ही अशी बायोलॉजीची ब्रँच आहे की ज्यांच्यामध्ये ज्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज असतात, ज्या मेटाबॉलिक प्रोसेसेस असतात किंवा ज्या लाईफ प्रोसेसेस असतात फक्त यांचं स्टडी केलं जातं ज्यांना काय म्हणतो आम्ही फिजिओलॉजी. सो व्हॉट इज फिजिओलॉजी? Physiology is the branch of biology which deals with the study of various types of metabolic activities or life processes occurring in living organism or occurs in the living organisms that is known as the फिजिओलॉजी. याच्या बेसिसवर आपण परत 2 युनिट्स तयार केलं. 4th युनिट आहे ज्याला आपण प्लांट फिजिओलॉजी म्हणतो आपण. म्हणजेच ज्या ज्या लाईफ प्रोसेसेस फक्त प्लांट्समध्ये होतात त्यांना प्लांट फिजिओलॉजीमध्ये टाकलं ज्यामध्ये आपल्याला 5 टॉपिक स्टडी करायचे आहेत स्टार्टिंग फ्रॉम ट्रान्सपोर्ट अप टू द प्लांट ग्रोथ. त्यामधील आपल्याला 5 टॉपिक जे प्लांट्समधली फिजिओलॉजी आहे. आज आपण स्टार्ट करतोय ॲनिमल फिजिओलॉजी ज्यामध्ये 7 टॉपिक्स आहेत. तर त्यामधील आपण एक मोस्ट एसेन्शियल टॉपिक स्टार्ट करतोय दॅट इज नोन ॲज द एक्सक्रिएटरी प्रोडक्ट अँड देअर एलिमिनेशन. अतिशय सिंपल टॉपिक आहे. एक्सक्रिएटरी प्रोडक्ट्स अँड देअर एलिमिनेशन. एलिमिनेशन मीन्स दोज आर सबस्टन्सेस विच विल रिमूव्ह आउटसाइड द बॉडी दॅट इज कॉल्ड लाईक द एलिमिनेट. त्याला आपण काढून टाकणे असं म्हणतो. म्हणजेच असे काही सबस्टन्सेस आहेत जे आपल्या बॉडीमध्ये आहेत पण यांना आपल्याला बॉडीतून रिमूव्ह आउटसाइड रिमूव्ह करायचं आहे. पण या रिमूव्ह करण्याच्याच प्रोसेसला आम्ही काय टर्म वापरतात दॅट इज कॉल्ड लाईक द एक्सक्रिएशन और एक्सक्रिएटरी प्रोडक्ट्स. तर स्टार्टिंग फ्रॉम द डेफिनेशन व्हॉट इज इन बाय एक्सक्रिएशन और एक्सक्रिएटरी प्रोडक्ट याच्यातला बेसिक डिफरन्स जर पाहिला तर सुरुवातीला आपल्याला एक्सक्रिएशन म्हणजे काय याची डेफिनेशन लक्षात घ्यावं लागेल. एक्सक्रिएशन मीन्स द सेपरेशन्स कलेक्शन्स अँड एलिमिनेशन्स ऑफ वेस्ट सबस्टन्सेस और वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम दॅट इज नोन ॲज द एक्सक्रिएशन. एक्सक्रिएशन ही अशी प्रोसेस आहे जी आपल्या बॉडीमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होत असतात आणि त्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजमधून जो वेस्ट प्रोडक्ट हा तयार होत असतो किंवा वेस्ट प्रोडक्ट जो प्रिपेअर होतो त्या वेस्ट प्रोडक्टला आपल्याला बॉडीमधून काय करावं लागतं रिमूव्ह करावं लागतं किंवा त्या बॉडीतून त्याला एलिमिनेट करावं लागतं. याच प्रोसेसला आम्ही काय म्हणतो एक्सक्रिएशन. अतिशय सिंपल डेफिनेशन आहे. व्हॉट इज द एक्सक्रिएशन? एक्सक्रिएशन मीन्स द सेपरेशन कलेक्शन अँड एलिमिनेशन ऑफ मेटाबॉलिक वेस्टेज from the body of organism, especially nitrogenous waste product which is eliminated outside the body. That process is known as the excretion. Imagine करा की आपल्या बॉडीमध्ये ज्या डिफरंट टाइप्स ऑफ मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होतात, ज्या डिफरंट टाइप्स ऑफ लाईफ प्रोसेसेस होतात आणि ही प्रोसेस होत असताना यांच्यामधून काही असे सबस्टन्स तयार होतात की ज्यांना आम्ही वेस्ट सबस्टन्सेस म्हणतात किंवा अशांना आम्ही वेस्ट प्रोडक्ट म्हणतात. मग वेस्ट प्रोडक्ट कशाला म्हणायचं?
are those substances which is produced during the different types of metabolic activities, but those substance which is not necessary for each and every cell or body of organism. असे काही सबस्टन्सेस जे मेटाबॉलिझम मधून तयार होतात, पण त्या सबस्टन्सेसची आमच्या बॉडीमध्ये कोणत्याही सेलला किंवा आमच्या बॉडीमध्ये त्याची कुठेही युटिलायझेशन होत नाही, म्हणून अशा सर्व प्रोडक्टला, अशा सर्व सबस्टन्सला एकच शब्द द्यायचा, दॅट इज नोन ॲज द वेस्ट प्रोडक्ट. पा शब्द काय म्हटलं मी, ऑल मेटाबॉलिक वेस्टेज. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सर्वांना माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये ज्या डिफरंट टाइप्स ऑफ मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होतात, डिफरंट टाइप्स म्हणजे कोणत्या, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, म्हणजे बॉडीमध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन होतं, किंवा बॉडीमध्ये केमिकल कॉर्डिनेशन आहे, बॉडीमध्ये नर्वस कॉर्डिनेशन आहे, नर्वस सिस्टीम आहे, बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. तर या सर्व सिस्टीममधून जो वेस्ट प्रोडक्ट तयार होईल आणि ज्याचं बॉडीला काहीही युटिलायझेशन नसतं, अशा प्रोडक्टला बॉडीमधून काय केलं जातं, एलिमिनेट केलं जातं, ज्यांच्यामुळे एक सिस्टीम तयार असते, ज्या सिस्टीमचं नाव काय, एक्सक्रिएटरी सिस्टीम. पा एक्सक्रिएशन कशावर आलो आपण, एक्सक्रिएटरी सिस्टीम. मग एक्सक्रिएशन्स कुणाला म्हटलं, द एक्सक्रिएशन इज द प्रोसेस इन विच द सेपरेशन्स, कलेक्शन अँड एलिमिनेशन ऑफ मेटाबॉलिक वेस्टेज स्पेशली फॉर द नायट्रोजनस वेस्टेज रिमूव्ह आउटसाइड द बॉडी, दॅट प्रोसेस इज नोन ॲज द एक्सक्रिएशन. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ एक्सक्रिएशन. पा एक्सक्रिएशन कुणाला म्हटलं आम्ही, ज्या एक्सक्रिएशनमध्ये आम्ही काय केलं, पा सेपरेशन्स करून त्याचं काय केलं आम्ही, कलेक्शन, सेपरेशन्स, कलेक्शन अँड यांना काय करतो आम्ही, एलिमिनेशन ऑफ, कुणाचं एलिमिनेशन्स करायचं आहे मला, मेटाबॉलिक वेस्ट किंवा मेटाबॉलिक वेस्टेज, रिमूव्ह आउटसाइड द बॉडी. मेटाबॉलिक वेस्टेज हे कोणते असतात, स्पेशली नायट्रोजिनस wastage. These are removed outside the body, undergoes the process, that process is known as the excretions. पा सेपरेशन्स कुणाला म्हणतो आपण, डिफरंट मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहे. एकच मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होते का, नाही आहे. प्रोटीन सिंथेसिस आहे, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम आहे, त्यानंतर लिपिड मेटाबॉलिझम आहे, डिफरंट मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आपल्या बॉडीमध्ये होतात. तर त्यांच्यातून सर्व जे वेस्ट प्रोडक्ट्स आहेत ते सर्व वेगळे केले जातात, त्याला काय म्हणतो आपण, सेपरेशन. जेवढे काही सेपरेट झाले प्रोडक्ट्स आहेत या सर्वांना एकत्रित केलं जातं, ज्यांना काय म्हणतो आपण, कलेक्शन. मग सेपरेशन्स, कलेक्शन आणि असे कलेक्ट केलेले जे सर्व सबस्टन्सेस आहेत यांना काय करावं लागतं, रिमूव्ह करायचं, यांना काय म्हणायचं, एलिमिनेशन. पण ते कुणाचं केलं जातं, मेटाबॉलिक वेस्टेजचं. मेटाबॉलिक प्रोसेसमधून जेवढे काही सबस्टन्सेस सगळे तयार झालेत त्यांना आधी सेपरेट केलं, पुन्हा कलेक्ट केलं आणि नंतर त्याला एलिमिनेट केलं. अशा सर्व सबस्टन्सला एलिमिनेट ज्या प्रोसेसमध्ये करतात त्याच प्रोसेसला आम्ही काय म्हटलं, एक्सक्रिएशन. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ एक्सक्रिएशन. एक्सक्रिएशन आर दोज प्रोसेस इन विच द सेपरेशन्स, कलेक्शन अँड एलिमिनेशन ऑफ मेटाबॉलिक वेस्टेज स्पेशली कोणत्या आहेत, नायट्रोजनस वेस्टेज, दॅट प्रोसेस इज नोन ॲज द एक्सक्रिएशन. पा आता एक्सक्रिएशन्समध्ये एक्झाम्पल सिम्पल जर पाहिलं आपण ब्रीथिंग करतो, म्हणजे काय करतो आपण, इनटेक ऑफ O2 अँड गिव्हन आउट CO2. म्हणजे आपण ऑक्सिजन इनटेक करतात लंग्समधून, CO2 आपण काय करतो, एलिमिनेट करतो. मग CO2 हा जो आहे तो कोण आहे, वेस्ट प्रोडक्ट आहे. ॲक्च्युअल ज्यावेळेस कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम होतं, म्हणजेच कार्बोहायड्रेटला फॉर्म्युला आपण C6H12O6 यांचं ज्यावेळेस ऑक्सिडेशन होतं, म्हणजे इनटेक ऑफ O2 होतात, त्यावेळेस याचं ब्रेकडाऊन होऊन आम्हाला काय मिळते, बॉडीला एनर्जी मिळते. कारण ह्या कार्बोहायड्रेटचं किंवा या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन कुणामुळे होतं, ऑक्सिजनमुळे होतं. म्हणजेच हा ऑक्सिजन सेलमध्ये जातो आणि या कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन करतो आणि त्यांच्यातून रिलीज काय करतो, एनर्जी. पण सायमल्टेनियसली यांच्यामध्ये काय तयार होतो, 6 मॉलिक्यूल ऑफ CO2 अँड 6 मॉलिक्यूल ऑफ H2O. पुढे रिएक्शन्स बॅलन्स करताना आपण पाहणार आहेत की इथं एनर्जी रिलीज होते, दॅट इज नेसेसरी फॉर द मेटाबॉलिझम. त्यानंतर इथं काय रिलीज झाला, 6 CO2. काय म्हटलं आपण त्याला, 6 CO2 अँड 6 मॉलिक्यूल ऑफ H2O. जर बारकाईनं पाहिलं असेल, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन ह्या ऑक्सिजनमुळे झालं
आणि यांच्यातून ही एनर्जी रिलीज झाली जी आमच्या बॉडीच्या मेटाबॉलिझमसाठी एसेन्शियल आहे, पण अदरवाईज याच्यातून असा काही सबस्टन्स तयार झाला, असा काही गॅस तयार झाला की दॅट इज नॉट नेसेसरी फॉर द मेटाबॉलिझम. याची आपल्या बॉडीला गरज आहे का? नाही आहे. मग याला काय म्हणायचं? वेस्ट प्रोडक्ट म्हणायचं, वेस्ट सबस्टन्सेस म्हणायचं. मग आर दोज सबस्टन्सेस that is not necessary for the cell or not necessary in the body of organism are those substances that is called as the waste substances, and that is eliminate outside the body, undergoes the process of excretion. म्हणून हा एक सिंपल एक्झाम्पल. लंग्समध्ये आम्ही इनटेक ऑफ काय घेतो? O2. घेऊन आउट काय करतो? CO2. कारण CO2 ची बॉडीला गरज आहे का? नाही आहे. तर कार्बन डायऑक्साईड हा काय झाला? वेस्ट प्रोडक्ट झाला. Similar, excess amount of water removal outside the body in the form of व्हेपर लंग्समधून केलं जातं, किंवा एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर रिमूव्ह आउटसाइड द बॉडी इन द फॉर्म ऑफ स्वेट, घाम ग्रंथी ज्याला म्हणतो आपण, स्वेट फॉर्मेशन, स्वेट ग्लँड्समधून, स्किनमधून एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर हेही काय झालं? रिलीज केलं जातं. किंवा ड्युरिंग द युरिन फॉर्मेशन एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर, बॉडीमध्ये जर एक्सेस वॉटर असेल दे कॅन एलिमिनेट आउटसाइड द बॉडी, अंडरगोज द प्रोसेस ऑफ युरिन फॉर्मेशन. युरिन द्वारे आपण काय करतो? रिलीज करतात. म्हणजे असे काही सबस्टन्सेस जे एक्सेस आहेत आपल्या बॉडीमध्ये, ज्याची गरज आपल्या बॉडीसाठी नाही आहे, मेटाबॉलिझमसाठी नाही आहे, तर अशा सर्वांना काय म्हणायचं? वेस्ट सबस्टन्सेस म्हणायचं, और वेस्ट प्रोडक्ट. मग या ठिकाणी कोणता असेल? एक्सेस अमाऊंट ऑफ अमायनो ॲसिड असेल, एक्सेस अमाऊंट ऑफ प्रोटीन असेल, एक्सेस अमाऊंट ऑफ ग्लुकोज असेल, एनी एक्सेस अमाऊंट ऑफ हार्मोन्स असतील, एक्सेस अमाऊंट ऑफ विटॅमिन्स असतील. प्रोटीनची आपल्या बॉडीला गरज आहे. प्रोटीन, फॅट, लिपिड, विटॅमिन्स किंवा या ठिकाणी हार्मोन्स, दॅट इज द एसेन्शियल कंपोनंट. बट व्हेनेवर दे आर प्रेझेंट इन द एक्सेस अमाऊंट इन आवर बॉडी, सो एक्सेस अमाऊंट दॅट इज वेस्ट प्रोडक्ट. म्हणजे गरजेपेक्षा जर जास्त कोणताही एसेन्शियल सबस्टन्स आपल्या बॉडीमध्ये असेल तर त्या सबस्टन्सेसला सुद्धा आपण काय म्हणतात? एक्सक्रिएटरी, किंवा त्याला म्हणायचं वेस्ट प्रोडक्ट. सो इन अदर वर्ड्स, excess amount of any metabolic wastage, these are the waste product and these are eliminate outside the body, undergoes the process of excretion. So what is the need of excretion? जर ही excretion process आहे तर काय गरज आहे? Because these waste product whenever saturate in our body at that time to disturb the vital functions of the different organ, किंवा the functions of the vital organ. ज्यावेळेस असे सबस्टन्सेस जर आपल्या बॉडीमध्ये डिपॉझिट झाले तर ते सबस्टन्सेस किंवा ते वेस्ट प्रोडक्ट हे काय करतात? डिस्टर्ब द फंक्शनिंग ऑफ व्हायटल ऑर्गन, लाईक दॅट द ब्रेन, लिव्हर किंवा लंग्स असतील किंवा हार्ट असेल, जे आपल्या बॉडीमध्ये व्हायटल ऑर्गन्स आहेत, या व्हायटल ऑर्गनचं जे फंक्शन्स आहे या फंक्शनमध्ये ते डिस्टर्बन्स क्रिएट करतात. म्हणून अशा सबस्टन्सेसला एलिमिनेट हे बॉडीतून काय केलं जातं? रिमूव्ह केलं जातं. म्हणून या प्रोसेसला म्हणतो आपण नीड ऑफ एक्सक्रिएशन. So what is the need of excretion? The immediately are those substances which is not necessary for the body of organism, that is called as excreted product, and that is removed outside the body. If it is not removed outside the body, they can disturb the vital functions of the different organ like brain, liver, lungs, any other vital organs where the different types of functions is regulated, but that function it becomes disturbed due to the presence of that white product. That's why they are immediately removed outside the body, undergoes the process of that is known as the excretion. So what is the definition of excretion? Separation, collection and elimination of metabolic wastage, especially nitrogenous wastage, and these are eliminated outside the body, undergoes the process of excretion. एक पुन्हा इथे एक टर्म येते पहा, कन्फ्युजन म्हणून MCQs मध्ये एक वर्ड वापरला जातो, दॅट इज कॉल्ड द इजेशन. पहा, excretion and egestion. So egestion is the process in which undigested food removed outside the body, undergoes the process that is called like the egestion. What is the egestion? Egestion is the process in which the undigested food removed outside the body, undergoes the process. That process is known as the egestion. So that is the basic difference between the excretion and egestion. दोन्हीमध्येही ऑन वेस्टेज किंवा वेस्ट प्रोडक्ट आपण रिमूव्ह करतोय, पण एकाचं नाव एक्सक्रिएशन आहे तर दुसऱ्याचं नाव काय आहे? इजेशन. तर दोघातला मेन डिफरन्स काय लक्षात ठेवायचं? एक्सक्रिएशन इज द प्रोसेस इन विच द वेस्ट प्रोडक्ट दे आर रिमूव्ह आउटसाइड द बॉडी बाय क्रॉस द मेम्ब्रेन, बायोमेम्ब्रेन और प्लाज्मा मेम्ब्रेन.
ज्यावेळेस एक्सक्रिएशनची प्रोसेस होते त्यावेळेस तो जो वेस्ट प्रोडक्ट असतो तो वेस्ट प्रोडक्ट हा प्लाझ्मा मेम्ब्रेनला क्रॉस करून येतो, म्हणून या प्रोसेसला मी काय म्हणतात एक्सक्रिएशन. पण ज्यावेळेस इजेशन प्रोसेस होते या प्रोसेसमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन हा क्रॉस केला जात नाही आहे. तर हा मेन डिफरन्स लक्षात ठेवा. इजेशनमध्ये द रिमूव्हल ऑफ अनडायजेस्टेड फूड आउटसाइड द बॉडी विदाउट एनी क्रॉस द मेम्ब्रेन, such type of process that is called like the ejection. But whenever the excretion takes place at that time they cross the plasma membrane. म्हणजे एक्सक्रिएशन्स मध्ये कुणाला क्रॉस केलं जातं? क्रॉस द प्लाझ्मा मेम्ब्रेन और बायो मेम्ब्रेन. ज्यावेळेस कोणत्याही मेम्ब्रेनला क्रॉस करून वेस्ट प्रोडक्ट रिमूव्ह होतात त्या प्रोसेसला म्हणायचं एक्सक्रिएशन. पण इजेशन्समध्ये नो क्रॉस एनी बायोमेम्ब्रेन, कोणतंही बायोमेम्ब्रेनला क्रॉस न करता जो रिमूव्ह आउटसाइड द बॉडी पार्ट्स होतो या पार्टला काय म्हणायचं? इजेशन. सो दॅट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन द एक्सक्रिएशन अँड इजेशन. तर आपल्याला या टॉपिकमध्ये कोणता पार्ट स्टडी करायचा आहे? एक्सक्रिएटरी पार्ट्स, म्हणजे आपल्याला एक्सक्रिएशन स्टडी करायचं आहे. यांच्यानंतर पुढे शब्द काय आला? प्रोडक्ट्स. असे कोणते प्रोडक्ट्स आहेत जे एक्सक्रिएशन्स केले जातात? तर याच्यातले आपल्याला स्पेशली आपल्या टॉपिकमध्ये स्टडी करायचे आहेत नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट. पा कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम पाहिला, पण कार्बोहायड्रेट्समध्ये रिमूव्ह कुणाला केलं जातं? CO2ला. हा कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम आहे. पण ज्यावेळेस आपल्याला स्पेशली नायट्रोजनस वेस्टेज पाहायचं आहे तर नायट्रोजनस वेस्टेजमध्ये मेन आपल्याला 3 कंपोनंट स्टडी करायचे आहेत. एकाचं नाव आहे अमोनिया, दुसरा आहे युरिया आणि तिसरा आहे युरिक ॲसिड. These are the 3 nitrogenous waste product. First one is the ammonia, second one is the urea, and third one is the uric acid. All these are the nitrogenous waste product and which is produced undergoes the process. That process is known as the protein metabolism. अमायनो ॲसिड्स ज्यावेळेस आपण म्हटलं तर अमायनो ॲसिड्स कोण आहेत? मोनोमर्स आहेत. या अमायनो ॲसिड्स पासून काय तयार होते? पॉलीपेप्टाइड चेन, म्हणजेच काय आहे? प्रोटीन. म्हणजे प्रोटीनचं ज्यावेळेस डिग्रेडेशन्स होतं त्यावेळेस काय तयार होतो? अमोनिया. प्रोटीनचं डिग्रेडेशन झाल्यानंतर मोनोमर्स काय तयार होतात? अमायनो ॲसिड. आणि हेच जर अमायनो ॲसिड आपल्या बॉडीमध्ये एक्सिस असतील तर याचं ब्रेकडाऊन होऊन त्याचे नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट तयार होतात ज्यांना काय म्हणतो आपण? अमोनिया, युरिया अँड युरिक ॲसिड. नाव दीज आर द नायट्रोजनस वेस्टेज अँड दॅट नायट्रोजनस वेस्टेज दे आर रिमूव्ह आउटसाइड द बॉडी अंडरगोज द प्रोसेस ऑफ एक्सक्रिएशन. तर आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे ॲमिनोटिलिक कशाला म्हणतात? दुसरा पार्ट्स पाहिजे आपल्याला युरिओटिलिक कशाला म्हणतो आपण, किंवा युरिओटिलिक हा कशाला म्हणतो आपण, किंवा युरिकोटिलिक. इथं आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम, डिफरंट टाइप्स ऑफ नायट्रोजनस वेस्ट एलिमिनेट आउटसाइड द बॉडी याच्या बेसिसवर आपल्याला ॲमिनोटिलिझम, युरिओटिलिझम अँड युरिकोटिलिझम या 3 पार्टला स्टडी करायचा आहे. पण याच्यापूर्वी आपल्याला माहीत असायला पाहिजे आर दोज नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट विच इज प्रोड्युस्ड इन अवर बॉडी अंडरगोज द प्रोसेस ऑफ, कोणत्या प्रोसेसमधून ते प्रोडक्ट होतात, प्रोड्यूस होतात आणि ते कुठे तयार होतात. तर याच्यासाठी आपल्याला स्टडी करावं लागेल नेचर ऑफ एक्सक्रिएटरी प्रोडक्ट. नेचर ऑफ एक्सक्रिएटरी प्रोडक्ट्स. ज्यावेळेस आपल्याला जे नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट आहेत, स्पेशली नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट्स और प्रोटीन मेटाबॉलिझम, व्हेनेवर दे आर प्रोड्यूस द नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट इन द फॉर्म ऑफ, कोणते फॉर्म आहेत? युरिया, युरिक ॲसिड अँड अमोनिया. पण सिक्वेन्शियल पाहिलं आपण तर यांच्यामध्ये जो एक्सक्रिएटरी प्रोडक्ट आहे तो फर्स्ट एक्सक्रिएटरी प्रोडक्ट कोणता आहे? दॅट इज कॉल्ड लाईक द अमोनिया. सेकंड आहे ज्याला म्हटलं आपण युरिया आणि थर्ड आहे ज्याचं नाव युरिक ॲसिड. सो ऑल दीज आर द 3. हे कोण आहेत? नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट विच इज प्रोड्युस्ड अंडरगोज द प्रोसेस ऑफ. कोणकोणत्या प्रोसेस आहेत? ज्यांच्यामध्ये आपल्याला ऑरेनिथिन सायकल आहे, आयनोसेनिक पाथवे आहे किंवा डिअमायनेशन्स आहेत. तर सिक्वेन्शियल आपण स्टेप पाहतोय. नेचर ऑफ एक्सक्रिएटरी प्रोडक्ट्समध्ये नेचर कोणतं? नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट. नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट कोणत्या मेटाबॉलिझममध्ये तयार होतात? प्रोटीन मेटाबॉलिझममध्ये. शब्द लक्षात ठेवा. कुणामध्ये? प्रोटीन मेटाबॉलिझम. प्रोटीन मेटाबॉलिझममध्ये म्हणजे प्रोटीनचं ज्यावेळेस ब्रेकडाऊन होतं त्यावेळेस यांच्यापासून काय तयार होतात? अमायनो ॲसिड्स तयार होतात. काय तयार होतात इथं? अमायनो ॲसिड्स.
एक शब्द लक्षात ठेवायचा आहे, डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ॲसिड. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी इथं अमायनो ॲसिड फर्स्ट आहे, इथं अमायनो ॲसिड सेकंड आहे, अमायनो ॲसिड थर्ड, अमायनो ॲसिड फोर्थ. अशा आपल्या बॉडीमध्ये डिफरंट 20 टाईपचे अमायनो ॲसिड्स असतात. हाऊ मेनी टाइप्स? 20 डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ॲसिड्स प्रेझेंट इन अवर बॉडी अँड व्हेनेवर दे आर लिंक्स टू इच अदर. यांचं काय होतात? लिंक होते आणि कनेक्शन किंवा यांची जी चेन तयार होते या चेनला काय म्हणतो आपण? दॅट इज कॉल्ड एज द पॉलीपेप्टाइड चेन. पॉलीपेप्टाइड चेन आणि पॉलीपेप्टाइड चेन यांनाच काय म्हणतो आपण? दॅट इज कॉल्ड एज द प्रोटीन. So what is a protein? Protein is a polypeptide chain. What is a polypeptide chain? Many amino acids, they are linked to each other to form the long polypeptide chain, and that long polypeptide chain is also known as the protein. तर सिंपल शब्द लक्षात ठेवायचा, आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन जे आहे म्हणजेच ती कोण आहे? पॉलीपेप्टाइड चेन. मग त्यातल्या पॉलीपेप्टाइड चेनमध्ये कुणाला अटॅच केलं जातं? सर्व अमायनो ॲसिड्स. असे किती अमायनो ॲसिड्स आपल्या बॉडीमध्ये आहेत? 20. मग या अमायनो ॲसिडला ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये या प्रोटीनचं डिग्रेडेशन होतं, किंवा असं इमॅजिन करा एक्सिस प्रोटीन प्रेझेंट आपल्या बॉडीमध्ये आहे, तर प्रोटीन हे काय झालं? वेस्ट सबस्टन्स झाला. मग या प्रोटीनचं काय होतं? ब्रेकडाऊन होतं. मग प्रोटीन ब्रेकडाऊन झाल्यानंतर रिलीज याच्यातून कोण होतात? अमायनो ॲसिड. मग या अमायनो ॲसिडचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये होतं, पुन्हा अमोनियाचं कन्व्हर्जन युरियामध्ये होतं, किंवा जे नायट्रोजनस वेस्ट न्यूक्लिक ॲसिड आहे यांचं कन्व्हर्जन युरिक ॲसिडमध्ये होतं. तर त्या स्टेप्स पाहतो आपण. तर सिंपल कोणतं मेटाबॉलिझम म्हणलं? प्रोटीन मेटाबॉलिझम. एक्सिस प्रोटीन मेटाबॉलिझम होतं, त्यावेळेस डिग्रेडेशन होऊन काय तयार होतात? अमोनो ॲसिड. अँड दॅट अमोनो ॲसिड दे आर ब्रोकन डाऊन इन द फॉर्म ऑफ अमोनिया युरिया इन द लिव्हर. ऑल दीज आर द सबस्टन्सेस विच इज प्रोड्युस्ड इनसाइड द लिव्हर. हा वाक्य लक्षात ठेवा. हे सर्व नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट कुठे तयार होतात? लिव्हरमध्ये तयार होतात. आणि लिव्हरमध्ये तयार होताना ज्यामधील फर्स्ट प्रोसेस आहे ज्याला म्हणतो आपण फॉर्मेशन ऑफ अमोनिया. सिक्वेन्शियल फर्स्ट स्टेप फॉर्मेशन ऑफ अमोनिया. फॉर्मेशन ऑफ अमोनिया. दिस प्रोसेस इज टेक्स प्लेस इनसाइड द कुठे होते? लिव्हर. ना excess amount of amino acid is broken down किंवा undergoes the process of deamination. कोणती प्रोसेस होते? डीअमायनेशन. फॉर्मेशन ऑफ अमोनिया. अमोनिया फॉर्मेशन्स कोणापासून होतो? अमायनो ॲसिड. मग अमायनो ॲसिड हे बॉडीमध्ये कसे असेल? एक्सिस अमाऊंट ऑफ अमायनो ॲसिड अंडरगोज द प्रोसेस ऑफ डीअमायनेशन दे टू फॉर्म द दॅट इज कॉल्ड लाईक द अमोनिया. सिंपल फॉर्म. एक वाक्य लक्षात ठेवा, अमोनिया इज फॉर्मड फ्रॉम द अमायनो ॲसिड, किंवा असं म्हणा त्याला अमायनो ॲसिड इज कन्व्हर्टेड इन टू द अमोनिया अंडरगोज द प्रोसेस ऑफ डीअमायनेशन. कोणती प्रोसेस म्हटलं मी? द प्रोसेस इज नोन एज द डीअमायनेशन. So what is the deamination? Deamination means removal of amino group from the amino acid and to form the ammonia. म्हणजेच इथं जो हा अमायनो ॲसिड्स आहे या अमायनो ॲसिड्समधून रिमूव्हल कुणाला करतो आपण? अमायनो ग्रुपला रिमूव्हल करतात. कुणाला रिमूव्हल करतो आपण? अमायनो ग्रुप. सो अमायनो ग्रुप इज अ रिमूव्हल फ्रॉम द अमायनो ॲसिड अंडरगोज द प्रोसेस ऑफ. कोणत्या प्रोसेसमध्ये रिमूव्हल करतात? That process is known as the deamination. D means less means removal of amino group from the amino acid to form काय formation होतं? That is called like the ammonia. So ammonia is formed from amino acid undergoes the process of deamination. Now during the deamination this amino group is removed from the amino acid and converted into the ammonia. This process takes place inside the liver and that process is known as the formation of ammonia. तर अमोनिया कुणापासून तयार झाला? अमोनिया इज फॉर्मड फ्रॉम द अमायनो ॲसिड. अमायनो ॲसिड इज द मोनोमर्स ऑफ प्रोटीन. म्हणजेच प्रोटीन मेटाबॉलिझममध्ये जे नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट तयार होतात त्यातला जो मोनोमर्स आहे तो अमायनो ॲसिड आहे. मग एक्सिस जर अमायनो ॲसिड आपल्या बॉडीमध्ये तयार झालं तर याचं डीअमायनेशन कुठे होतं? लिव्हरमध्ये. यांच्यामधून कोण रिमूव्हल होतो? अमायनो ग्रुप. आणि अमायनो ग्रुप रिमूव्हल झाला की डायरेक्ट फॉर्मेशन्स कुणाचं होतं? अमोनिया. सो दॅट इज नोन एज द नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट इज ऑल्सो नोन एज द अमोनिया. सेकंड द फॉर्मेशन ऑफ. सेकंड स्टेप काय आहे? द फॉर्मेशन ऑफ युरिया. फॉर्मेशन ऑफ युरिया. ॲक्च्युअल याला
NH2CONH2 याला काय म्हणतो आपण, फॉर्मेशन ऑफ युरिया. सो युरिया इज द अनदर वन नायट्रोजन वेस्ट प्रोडक्ट. दीज आर फॉर्मड फ्रॉम, कुणापासून तयार होतो, अमोनिया. हा जो अमोनिया आहे या अमोनियाचं कन्व्हर्जन या ठिकाणी अमोनिया जो आहे, अमोनिया इज कन्व्हर्टेड इनटू, कुणामध्ये कन्व्हर्जन होतं, कन्व्हर्टेड इनटू द युरिया. अंडरगोज द प्रोसेस ऑफ, कोणती सायकल असते, बाय ऑर्निथिन सायकल. पुढे आपल्याला पाहायचं आहे, ॲक्च्युअली इथं नाव फक्त लक्षात ठेवा, ऑर्निथिन सायकल. दिस प्रोसेस टेक्स प्लेस इनसाइड द, ही प्रोसेस कुठं होते, लिव्हरमध्ये होते. आणि लिव्हरमध्ये ऑर्निथिन सायकल या प्रोसेसमध्ये फॉर्मेशन्स कुणाचं होतं, युरियाचं. आणि युरिया हा कुणापासून फॉर्मेशन होतो, अमोनिया. सिक्वेन्स विसरू नका. फर्स्ट स्टेप कोणती आहे, फॉर्मेशन ऑफ अमोनिया. अमोनिया कुणापासून तयार झाला, अमोनिया ॲसिड. एक्सिस अमोनिया ॲसिडचं कन्व्हर्जन कशात होतं, अमोनियामध्ये. त्या प्रोसेसचं नाव काय, डिअमायनेशन. डिअमायनेशनचा एंड प्रोडक्ट काऊन झाला, अमोनिया. याच अमोनियाचं लिव्हरमध्ये कन्व्हर्जन कशात होतं, अमोनिया इज कन्व्हर्टेड इनटू द युरिया. अंडरगोज द प्रोसेस ऑफ ऑर्निथिन सायकल. कोणती सायकल होते, ऑर्निथिन. ॲक्च्युअल या सायकल्समध्ये हा जो युरिया तयार होतं किंवा युरिया फॉर्मेशन होतो, तर इथं पार्ट लक्षात ठेवा, लिव्हरमध्ये अर्जिनेज नावाचं एक एन्झाईम असतं. अर्जिनेज हा कोण आहे, एन्झाईम आहे. आणि या एन्झाईम्समुळं, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अर्जिनेज एन्झाईम, अर्जिनेज एन्झाईममुळं या ठिकाणी ॲल्लिन किंवा अमोनियाचं कन्व्हर्जन हे युरियामध्ये होतं. ऑर्निथिन सायकल म्हणजे ऑर्निथाईन आणि युरिया हा फॉर्मेशन होतं. सिम्पल, तुम्हाला फक्त एवढाच पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट कोणकोणते आहेत, अमोनिया. अमोनिया कोणत्या प्रोसेसमध्ये तयार होतो, डिअमायनेशन. त्यानंतर ही प्रोसेस कुठे होते, लिव्हर. हे दोन MCQs. याच्यानंतर युरिया कुणापासून फॉर्मेशन होतो, अमोनियापासून. कोणत्या प्रोसेसमध्ये होता, ऑर्निथिन सायकल. ही प्रोसेस कुठे होते, लिव्हर. हे पुढचे दोन MCQs. याच्यानंतर विचारलं जाईल तुम्हाला. नाव अनदर वन, थर्ड नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट कोण आहे, थर्ड नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट दॅट इज कॉल्ड लाईक द युरिक ॲसिड. त्याला म्हणतो आपण थर्ड स्टेप, दॅट इज कॉल्ड लाईक द फॉर्मेशन ऑफ युरिक ॲसिड. नाव दिस युरिक ॲसिड. आता या ठिकाणी फॉर्म्युला लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी C5H4O3N6 दॅट इज कॉल्ड लाईक द युरिक ॲसिड. कुणाला म्हटलं आपण याला, युरिक ॲसिड असं नाव दिलं. सो दिस युरिक ॲसिड इज फॉर्म्ड फ्रॉम द, कोणती प्रोसेस आहे, आयनोसेनिक पाथवे. इथं लक्षात ठेवा, ही प्रोसेस कोणती होते, आयनोसेनिक पाथवे. जो आयनोसेनिक पाथवे ही प्रोसेस पण कुठे होते, लिव्हरमध्ये. दिस प्रोसेस इज टेक्स प्लेस इनसाइड द लिव्हर. अंडरगोज द प्रोसेस ऑफ आयनोसेनिक पाथवे विअर द युरिक ॲसिड इज फॉर्म्ड. पण ज्यावेळेस युरिक ॲसिड तयार होतं, तर दिस युरिक ॲसिड इज फॉर्म्ड फ्रॉम द ब्रेकडाऊन ऑफ न्यूक्लिक ॲसिड. कोणता पार्ट्स म्हटलं मी, न्यूक्लिक ॲसिड. या ठिकाणी न्यूक्लिक ॲसिड माहिती आपल्याला. न्यूक्लिक ॲसिड कोणता आहे, दॅट इज कॉल्ड लाईक द DNA अँड RNA. DNA RNAला दोघांना मिळून काय म्हणतो आपण, न्यूक्लिक ॲसिड. तर न्यूक्लिक ॲसिडमध्ये नायट्रोजनस वेस्टेज असतात. ज्यावेळेस ह्या न्यूक्लिक ॲसिडचं ब्रेकडाऊन होतं, स्पेशली यांच्यामध्ये प्युरिन नावाचा एक पार्ट्स असतो, ज्याला प्युरिन आणि पैरामिडिन असं म्हणतो आपण. त्या ठिकाणचा पार्ट लक्षात ठेवा. न्यूक्लिक ॲसिडचं ब्रेकडाऊन होतं आणि न्यूक्लिक ॲसिडचं ब्रेकडाऊन कोणत्या प्रोसेसमध्ये होतं, आयनोसेनिक पाथवेमध्ये. आणि फॉर्मेशन्स कुणाचं होतं, दॅट इज नोन ॲज द युरिक ॲसिड. सो दीज आर द थ्री नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट. MCQs काय विचारलं जाईल, युरिक ॲसिड इज फॉर्म्ड फ्रॉम, तर युरिक ॲसिड इज फॉर्म्ड फ्रॉम द ब्रेकडाऊन ऑफ न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिडचं ब्रेकडाऊन होतं आणि फॉर्मेशन्स कुणाचं होतं, युरिक ॲसिड. सो दीज आर द थ्री नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट दॅट इज नोन ॲज द नेचर ऑफ एक्सक्रिटरी प्रोडक्ट. तर या ठिकाणी आपल्याला अमोनिया, युरिया अँड युरिक ॲसिड या तिघांचं प्रोडक्शन केव्हा आणि कुठे होतं असा जर MCQ विचारला तर इंट्रोडक्शन्स म्हणून माहीत असायला पाहिजे. NCERTच्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये फक्त त्या ठिकाणी नाव दिलेलं आहेत, अमोनिया, युरिया अँड युरिक ॲसिड. तर आपल्याला याच्या आधीची ब्रीफ हिस्ट्री माहीत असायला पाहिजे. तर तो पार्ट लक्षात ठेवायचा आहे, नेचर ऑफ एक्सक्रिटरी प्रोडक्ट. काय काय लक्षात ठेवायचं पहा,
Nature of excretory product means those product which is not necessary for the body of organism or cell of organism, that's why they are eliminated outside the body, that's why these are also known as the waste product. And waste product removal undergoes the process of excretion, that's why the name is known as the excretory product. Specially कोणते? नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट. नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट किती आहेत? 3. कोणते आहेत? अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड. ह्या तिघांचं फॉर्मेशन कुठं होतं? लिव्हर. ज्यावेळेस कोणती प्रोसेस होते तर त्या ठिकाणी प्रोटीन मेटाबॉलिझम होतं. एक्सेस अमाऊंट ऑफ प्रोटीनचं डिग्रेडेशन झाल्यानंतर मोनोमर तयार झाला, ज्याचं नाव काय? अमोनो ऍसिड. ज्या एक्सेस अमोनो ऍसिडचं ब्रेकडाऊन ते एक्सेस अमोनो ऍसिडचं डिअमायनेशन होतं आणि त्या ठिकाणी काय तयार होतो? अमोनिया. तर ही फर्स्ट स्टेप आहे. सेकंड स्टेप मध्ये काय होतं? हाच अमोनिया जो हायली टॉक्सिक असतो, ज्याला लेस टॉक्सिक मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी अमोनियाचं कन्व्हर्जन कशात करावं लागतं? युरियामध्ये. मग या ठिकाणी काय तयार होतो? युरिया. मग अमोनिया इज कन्वर्टेड इनटू द युरिया बाय ऑर्निथिन सायकल. Also this process takes place inside the liver. And last one, whenever the nucleic acid undergoes the process of degradation or breakdown to form the least toxic. हायली टॉक्सिक कोण आहे? अमोनिया. लेस टॉक्सिक कोण आहे? युरिया. अँड लिस्ट टॉक्सिक म्हटलं तर कोण आहे? युरिक ऍसिड. ऑल दीज आर द 3 नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट व्हेनेवर प्रोड्यूस्ड इन आवर बॉडी दॅट इज एलिमिनेट आउटसाइड द बॉडी through the excretory system and with the help of kidney. पुढे आपल्याला ह्यूमन एक्सक्रेटरी सिस्टीम पाहायचं आहे. हे सर्व जे प्रोडक्ट लिव्हरमध्ये तयार झालेले आहेत या सर्वांना आपल्या बॉडीमधून काय करावं लागतं? रिमूव्हल करावं लागतं. फॉर एक्झाम्पल अमोनिया हा हायली टॉक्सिक आहे. जर अमोनिया आपल्या बॉडीतून रिमूव्ह नाही केला तर व्हायटल फंक्शन्स ब्रेनला डिस्टर्ब करतो तो. किंवा युरिया, एक्सेस अमाऊंट ऑफ युरिया बॉडीमध्ये सॅच्युरेट झाला तर त्यांच्यामुळे फंक्शन्स, व्हायटल फंक्शन्स काय होतात? डिस्टर्बन्स होतात. म्हणून इथं एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे. ऑल दीज आर द नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट, दे आर इमिजिएटली रिमूव्ह outside the body undergoes the one of the process, that process is known as the excretory process. तर आपल्याला पुढे ह्यूमन एक्सक्रेटरी सिस्टीम मध्ये ते डिटेल स्टडी करायचं आहे. पण इथं वाक्य लक्षात ठेवायचं आहे की इंट्रोडक्शन्स मध्ये नेचर ऑफ एक्सक्रेटरी प्रोडक्ट. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करतोय की हा अमोनिया किंवा युरिया किंवा युरिक ऍसिड ज्या प्रोसेस मधून रिमूव्हल होता या प्रोसेसला आपण मोड ऑफ एक्सक्रेटरी प्रोडक्ट असं म्हणतो. आणि 3 नाव लक्षात ठेवायचं. एकाचं नाव आहे ॲमिनोटिलिझम, दुसरं आहे युरिओटिलिझम आणि तिसरं आहे युरिकोटिलिझम. सो व्हॉट इज मीन बाय ॲमिनोटिलिझम, युरिओटिलिझम अँड युरिकोटिलिझम? हा पार्ट्स आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर्समध्ये स्टार्ट करणार आहेत. पण हा जो पार्ट्स आज आपण स्टडी केला आहे तोच पाहतोय आपण इन ब्रीफ डायग्रॅमॅटिकली. पहा, आत्ता जो आपण डिस्कस केलेला पार्ट्स आहे ज्याला काय म्हटलं आपण? एक्सक्रेटरी प्रोडक्ट अँड दिअर एलिमिनेशन. फर्स्ट ऑफ ऑल आपण डेफिनेशन्स पाहिली. कशाला म्हटलं आपण एक्सक्रेशन? एक्सक्रेशन इज द प्रोसेस इन विच सेपरेशन, collection and elimination of metabolic waste product, especially nitrogenous waste product outside the body, is known as the excretion. Now this term excretion is correctly applied only those waste substances which must cross the plasma membrane or biomembrane, so that is called as the excretion. याच्यानंतर पाहिलं आपण needs of excretions. What is the need of excretion? The different type of metabolic wastage are of no use in our body or cell. That's why if metabolic wastage are not removed outside the body, they will disturb the functions of vital organ like that the brain, heart and kidney. Therefore these are the faster removal of substances from the body. That is the necessary of the excretion. याच्यानंतर 2 वाक्य परत लक्षात ठेवायचे आहे. हे जे सर्व एक्सक्रेटरी प्रोडक्ट्स आहेत, दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ व्होलाटाइल अँड नॉन व्होलाटाइल. व्होलाटाइल वेस्टेज म्हटलं तर आपण पाहिलं कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम मध्ये जो गॅसियस फॉर्म मध्ये CO2 तयार होतो, दॅट इज कॉल्ड एज द व्होलाटाइल. अँड नाव सम आर द नायट्रोजनस नॉन व्होलाटाइल, दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ अमोनिया, युरिया अँड युरिक ऍसिड. हे टर्म्स आपण पाहिलं. याच्यानंतर पाहिलं आपण की एक्सक्रिएशन सोबत एक टर्म्स आहे ज्याला काय नाव दिलं मी? इजेशन. So what is the egestion? The removal of undigested food from the body is called as the egestion, because it is not a excretion. कारण ही excretion आहे का? नाहीये. का नाहीये? Because undigested food never cross the plasma membrane.
but the excretion which cross the plasma membrane. In simple term, undigested food ज्यावेळेस आपल्या बॉडीमधून रिमूव्ह होतं त्यावेळेस कुठल्याही बायो मेम्ब्रेनला ते क्रॉस करत नाही, म्हणून त्याला इजेशन म्हणायचं. आणि ज्यावेळेस सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा बायो मेम्ब्रेनला क्रॉस करून जे वेस्ट मटेरियल रिमूव्ह होतात त्या प्रोसेसला एक्सक्रिएशन म्हणायचं. तर त्यातलं आपल्याला पाहायचंय एक्सक्रिएशन, ज्यामध्ये आज आपण स्टडी केलं नेचर ऑफ एक्सक्रिएटरी प्रोडक्ट. मग नेचर ऑफ एक्सक्रिएटरी प्रोडक्ट्स मध्ये 3 नेचर ऑफ एक्सक्रिएटरी प्रोडक्ट्स पाहिले आपण जे प्रोटीन मेटाबॉलिझम मध्ये होते. एकाचं नाव अमोनिया, दुसरा युरिया अँड तिसरा युरिक ऍसिड. सो दीज आर द हार्मफुल सबस्टन्सेस. इमेज मध्ये पाहतोय आपण एक्सक्रिएटरी सिस्टीम आहे. या एक्सक्रिएटरी सिस्टीम मधून जे हार्मफुल सबस्टन्सेस आहेत त्यांना रेग्युलरली आफ्टर सम इंटरवल त्याला काय करतो आपण रिमूव्ह. तर ते करण्यासाठी मेन एक्सक्रिएटरी सिस्टीम मधला ऑर्गन आहे ज्याचं नाव किडनी. या किडनी मधून ते आउटसाइड द बॉडी आपण रिमूव्ह करतात. पण डिफरंट टाइप्स ऑफ दिस वेस्टेज इन प्रोड्यूस अवर बॉडी. लिव्हर मध्ये जे प्रोडक्शन्स होतं ज्याला काय म्हटलं आपण पहा, डिफरंट कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द फूड आर इंजेस्टेड और डायजेस्टेड अँड ऍब्सॉर्ब. म्हणजे जे वेगवेगळे फूड आपण इनटेक करतात त्याला पहिल्यांदा आपण इंजेस्ट केलं, इंजेस्ट केल्यानंतर डायजेशन होतं आणि डायजेशन नंतर ते आपण ऍब्सॉर्प्शन करतात आणि ऍब्सॉर्प्शन केल्यानंतर त्याचं मेटाबॉलिझम मध्ये युटिलायझेशन होतं. जे युटिलायझेशन होतं किंवा त्याचं स्टोरेज होतं आणि काही असे सबस्टन्सेस त्या मेटाबॉलिझम मध्ये तयार होतात ज्याची गरज आपल्या बॉडीसाठी किंवा मेटाबॉलिझमसाठी नसते. तर अशा सर्वांना एकच वाक्य द्यायचं, harmful substances, or that is called as the waste product. Now these waste product, आता ज्या ठिकाणी आपण excess amount of glucose, excess amount of amino acid, excess amount of glycerol किंवा excess amount of fatty acid, all these are the, पण हे कसे असायला पाहिजेत excess amount of मध्ये. बॉडीला जेवढी गरज आहे याच्यापेक्षा जर जास्त प्रमाणामध्ये आपल्या बॉडीमध्ये हे सर्व कंपोनेंट असतील तर या सगळ्यांना आपण काय म्हणतात वेस्ट प्रोडक्ट. सो ऑल दीज आर द प्रोडक्ट दे आर इमिजिएटली रिमूव्ह आउटसाइड द बॉडी, अंडरगोज द प्रोसेस दॅट इज कॉल्ड एज द एक्सक्रिएशन. पाहिलं आपण ग्लुकोज मेटाबॉलिझम मध्ये काय तयार होते, एनर्जी तयार होते, पण CO2 हा लंग्स मधून काय करतो आपण एलिमिनेट करतो. किंवा अमायनो एसिड्स यांचं ब्रेकडाऊन करून आपण अमोनिया आणि युरिया लेस टॉक्सिक सबस्टन्स तयार करतात. किंवा लिपिड्स असतात त्यांचं ब्रेकडाऊन केलं तर आपण ग्लिसरॉल फॅट हे मोनोमर्स तयार होतात. त्यांच्यानंतर त्यांच्यातून आपण एलिमिनेशन एक्सेस अमाउंट मध्ये करतो आपण, ज्याला एक्सक्रिएटरी सिस्टीम किंवा मेन आपण किडनी ऑर्गन हा म्हटलेला आहे. एक्सक्रेसिव वेस्टेज, एक्सेस अमाउंट ऑफ CO2, एक्सेस अमाउंट ऑफ वॉटर किंवा बाइल पिगमेंट्स. ऍक्च्युअल बाइल पिगमेंट्स कुणाला म्हणतो आपण, बिलिरुबिन अँड बिलिव्हर्डिन हे 2 मेन कंपोनेंट्स असतात जे बाइल पिगमेंट्स आहेत, जे आपल्या बॉडी मधल्या ओल्ड आरबीसीज असतात ज्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं. या हिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन होऊन बिलिरुबिन अँड बिलिव्हर्डिन हे 2 बाइल पिगमेंट्स तयार होतात आणि दॅट इज नॉट नेसेसरी अवर बॉडी. त्याच्यामुळे त्याला काय करतो आपण एलिमिनेट करतात. तर त्याला काय म्हणतो आपण बाइल पिगमेंट. त्यानंतर नायट्रोजनस वेस्टेज कोणते आहेत, अमोनिया, युरिया अँड युरिक ऍसिड. त्यानंतर काही एक्सेस अमाउंट ऑफ इनऑर्गॅनिक सॉल्ट असतील, एक्सेस अमाउंट ऑफ हार्मोन्स असतील, एक्सेस अमाउंट ऑफ व्हिटॅमिन्स असतील. ऑल दीज आर द एक्सेस कंपोनेंट प्रेझेंट इन आवर बॉडी. दे आर इमिजिएटली रिमूव्ह आउटसाइड द बॉडी. वन ऑफ द प्रोसेस दॅट इज नोन एज द एक्सक्रिएशन. सो ऑल दोज सबस्टन्सेस दॅट इज नॉट नेसेसरी फॉर द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणून याला कोणत्या प्रोसेस मधून आपण एलिमिनेट करतात, एक्सक्रिएशन प्रोसेस. यांच्यानंतर पाहिलं पहा, तोच वाक्य लक्षात ठेवा, एमसीक्यूज विचारलेला आहे. द बाइल पिगमेंट्स, कोणते पिगमेंट्स आहेत हे, बिलिरुबिन अँड बिलिव्हर्डिन. अंडरलाईन करून ठेवायचे, पॉइंट्स लिहून ठेवायचा आहे. बिलिरुबिन अँड बिलिव्हर्डिन दीज आर द बाइल पिगमेंट्स विच आर फॉर्मड इन द, कुठे तयार होतात, लिव्हर. 2 एमसीक्यूज वेगळे तयार होतात. बिलिरुबिन अँड बिलिव्हर्डिन आर फॉर्मड फ्रॉम द ब्रेकडाऊन ऑफ, कुणाचं ब्रेकडाऊन होऊन हे तयार होतात, हिमोग्लोबिन. त्यानंतर ही प्रोसेस कुठे होते, लिव्हर. मग यांना काय म्हणतो आपण, बाइल पिगमेंट्स. हा वाक्य लक्षात ठेवा. हा लिव्हरचा पार्ट्स आपण पाहतोय. या लिव्हर मध्ये हिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन होऊन हे 2 कंपोनेंट्स तयार होतात. दीज आर द एक्सक्रिएटरी सबस्टन्स विच पास आउट थ्रू द इंटेस्टाईन. तो एलिमिनेट कोणत्या ऑर्गनद्वारे केला जातो, पुढचा एमसीक्यूज काय म्हणतो आपण त्याला, दीज आर एलिमिनेटेड आउटसाइड द बॉडी थ्रू द इंटेस्टाईन. इंटेस्टाईन आपण हे बिलिरुबिन अँड बिलिव्हर्डिन हे पिगमेंट्स काय करतो, रिमूव्ह. त्यानंतर पहा, हे सेक्शन आपण बॉडीच्या स्किनचा पाहतोय. स्किन हेल्प्स इन द एलिमिनेशन ऑफ युरिया. सम अमाउंट ऑफ युरिया हा स्किन मधून एलिमिनेट केला जातो. काही इनऑर्गॅनिक सॉल्ट्स असतात किंवा एक्सेस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ स्वेट, घाम ज्याला म्हणतो आपण, यांच्या द्वारे स्वेट ग्लँड्स मधून याला काय केलं जातं आपण, रिमूव्ह केलं जातं. सो दीज आर द एक्सक्रिएटरी प्रोडक्ट, युरिया, इनऑर्गॅनिक सॉल्ट अँड एक्सेस अमाउंट ऑफ वॉटर. दे आर एलिमिनेट आउटसाइड द बॉडी थ्रू द स्किन इन द फॉर्म ऑफ स्वेट ग्लँड. स्वेट ग्लँडच्या द्वारे हे काय करतात, एलिमिनेट करतात. यानंतर जे
मेन एक्सक्रिएटरी प्रोडक्ट्स आहेत ज्याला नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट आहेत. ऑल व्हर्टेब्रेट्स मध्ये जे एक्सक्रिएटरी सिस्टीमचा मेन ऑर्गन आहे त्या ऑर्गनचं नाव लक्षात ठेवा किडनी. पुढे आपण डिटेल्स मध्ये किडनीचं फंक्शन्स पाहणार आहे. सो किडनी प्लेज अ मेजर रोल इन अन एक्सक्रिएटरी ऑर्गन इन ऑल व्हर्टेब्रेट्स. सो दॅट इज कॉल्ड एज द एक्सक्रिएटरी सिस्टीम. ऍक्च्युअल पुढे आपल्याला पाहायचे फंक्शन्स ऑफ किडनी, पण याच्यामध्ये जे आपण नेचर ऑफ एक्सक्रिएटरी प्रोडक्ट्स पाहिलेले आहेत ते नेचर ऑफ एक्सक्रिएटरी प्रोडक्ट कोणकोणते आहेत? अमोनिया, युरिया अँड युरिक ऍसिड. फर्स्ट मध्ये एक्सिस अमायनो ऍसिड्स आर द एंड प्रोडक्ट्स ऑफ द प्रोटीन डायजेशन. प्रोटीनचं ब्रेकडाऊन केल्यानंतर जे तयार होतात त्याला काय म्हणतो आपण? अमायनो ऍसिड, ज्यांच्यामध्ये एक कार्बोझायलिक ग्रुप असतो, एक अमायनो ग्रुप असतो. या अमायनो ऍसिड्स पासून काय रिमूव्ह होतो? अमायनो ग्रुप रिमूव्ह होतात. द एक्सिस अमायनो ऍसिड्स इन द लिव्हर आर कन्व्हर्टेड इनटू अमोनिया. कुणाचं कन्व्हर्जन झालं? अमायनो ऍसिडचं. कुणामध्ये? अमोनिया. कुणाला रिमूव्ह करतो आपण? अमायनो ग्रुपला. प्रोसेसचं नाव काय? डिअमायनेशन. ही प्रोसेस कुठे होते? लिव्हर. 4 MCQs. एक्सिस अमायनो ऍसिड in the liver are converted into the ammonia by the process is known as the deamination. So removal of amino group from the amino acid, that process is known as the deaminations. हे कॅरेक्टर लक्षात ठेवायचं. यांच्यानंतर आपण जे डिअमायनेशन नंतर जो अमोनिया तयार होतं हे अमोनियाचं कन्व्हर्जन, हे सर अमोनियाचं कन्व्हर्जन कशामध्ये कन्वर्ट करतो आपण? कारण अमोनिया हायली टॉक्सिक आहे, त्याचं कन्व्हर्जन युरियामध्ये करतो आपण. अमोनियाचं कन्व्हर्जन फॉर्मेशन्स पाहिलं आपण, नायट्रोजन वेस्ट प्रोडक्ट. पण यानंतर जो युरिक ऍसिड तयार झाला त्या युरिक ऍसिडचं कन्व्हर्जन कशात करतो आपण? सॉरी, युरिया फॉर्मेशन्स कोणापासून करतो आपण? अमोनिया. कोणती प्रोसेस म्हणलं? ऑर्निथिन सायकल. सर्टेन एनिमल्स कॅनॉट गेट सफिशियंट अमाऊंट ऑफ वॉटर टू एक्सक्रिएट अमोनिया. काही इथं पुढे आपण पाहणार आहेत की ज्या ऑर्गॅनिझमच्या मध्ये सफिशियंट अमाऊंट ऑफ मध्ये जर वॉटर नसेल तर असे ऑर्गॅनिझम्स हे अमोनिया हा हायली टॉक्सिक असतो, ज्यामुळे त्याचं कन्व्हर्जन ते कशा करतात? लेस टॉक्सिक फॉर्म मध्ये युरियामध्ये करतात. दोन मध्ये डिफरन्स लक्षात ठेवा. अमोनिया इज द हायली टॉक्सिक ऍज कम्पेअर टू द युरिया, आणि अमोनियाला एलिमिनेट करण्यासाठी मोर वॉटर लागतं ऍज कम्पेअर टू द युरिया. पुढे आपण एमिनोटिलिझम, युरियोटिलिझम आणि युरिकोटिलिझम मध्ये पाहणार आहेत. फक्त युरिया हा लेस टॉक्सिक आहे कुणापेक्षा? अमोनिया. हे वाक्य इथं लक्षात ठेवायचंय. सो अमोनिया इज व्हेरी टॉक्सिक, दॅट्स वाय दिस अमोनिया इज कन्व्हर्टेड इनटू लेस टॉक्सिक. कुठे तयार होतं हे प्रोसेस? लिव्हर मध्ये. कोणती प्रोसेस सांगितलं? बाय अंडरगोज द प्रोसेस ऑफ ऑर्निथिन सायकल. ऑर्निथिन सायकल्स मध्ये ही प्रोसेस होते आणि त्याला एक्सपेंडिचर एनर्जी, रिक्वायर्ड एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. सिंपल वाक्य लक्षात ठेवा. लिव्हर मध्ये ज्यावेळेस अमोनिया हायली टॉक्सिक आहे, याचं लेस टॉक्सिक मध्ये कन्व्हर्जन कोण करतं? तर ऑर्निथिन सायकल करते, आणि ही प्रोसेस कुठे होते? लिव्हर. आणि नेचर ऑफ नायट्रोजन वेस्ट प्रोडक्ट कोणत्या फॉर्म मध्ये असतो? युरिया. याच्यानंतर पाहिलं आपण युरिक ऍसिड. ऍक्च्युअली युरिक ऍसिड हा अमोनिया पासून हा पुन्हा लिस्ट टॉक्सिक मध्ये कन्वर्ट करतो, पण आपण प्रोटीन मेटाबॉलिझम मध्ये पाहिलं की युरिक ऍसिड, आता अमोनिया हा हायली टॉक्सिक आहे, त्याचं लेस टॉक्सिक मध्ये कन्व्हर्जन कशात केलं आपण? लेस टॉक्सिक युरिया. पण लिस्ट टॉक्सिक त्याच्यापेक्षा जर लिस्ट टॉक्सिक एकदम कमी टॉक्सिक सबस्टन्स जर कन्व्हर्जन केला तर तो कोण करतो आपण? युरिक ऍसिड. आणि हा कसा असतो? लिस्ट म्हणजेच फार कमी प्रमाणामध्ये टॉक्सिक सबस्टन्स असतो जो काय आहे? युरिक ऍसिड. पण आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे फॉर्मेशन ऑफ युरिक ऍसिड ऍक्च्युअल ड्युरिंग द मेटाबॉलिझम ऑफ, कशाचं मेटाबॉलिझम पाहिलं आपण? न्यूक्लिक ऍसिडचं. ज्या न्यूक्लिक ऍसिड मध्ये स्पेशली कोण होता? प्युरिन. ज्या स्पेशली प्युरिन्स मध्ये आपण कन्व्हर्जन युरिओटिलिक एनिमल्स असतात यांच्यामध्ये, आणि ज्यांचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये करतो? युरिक ऍसिड मध्ये. ज्याला आपण कोणता पाथवे म्हणलं? आयनोसिनिक पाथवे. इथं सिंपल वाक्य लक्षात ठेवा. युरिक ऍसिड इज फॉर्मड ड्युरिंग द मेटाबॉलिझम ऑफ न्यूक्लिक ऍसिड प्युरिन इन युरिकोटिलिक एनिमल्स. पुढे पाहण्यात आपण युरिकोटिलिक कुणाला म्हणायचं? इन सिंपल फॉर्म, जो एनिमल युरिक ऍसिडच्या फॉर्म मध्ये नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट एलिमिनेट करतो अशा एनिमलला आपण युरिकोटिलिक असं म्हणतात. आणि यांच्या बॉडीमध्ये किंवा यांच्या लिव्हरमध्ये आयनोसिनिक पाथवे होतो, आणि त्या ठिकाणी काय तयार होतं? युरिक ऍसिड. तर या ठिकाणी आपले नेचर ऑफ एक्सक्रिएटरी प्रोडक्ट 3 आपण पाहिलेले आहेत. एकाला म्हटलं आपण फॉर्मेशन ऑफ अमोनिया, दुसरा फॉर्मेशन ऑफ युरिया, आणि तिसरा फॉर्मेशन ऑफ युरिक ऍसिड. इन ब्रीफ या टॉपिक मध्ये आज जे इंट्रोडक्शनचा पार्ट्स आपण घेतलेला आहे त्यामधील तुम्हाला लक्षात ठेवायचं एक्सक्रिएशनची डेफिनेशन, दुसरं इजेशन कशाला म्हणतात, आणि तिसरं एक्सक्रिएटरी प्रोडक्ट कोणते असतात, आणि चौथा हे एक्सक्रिएटरी प्रोडक्ट स्पेशली नायट्रोजनस 3, ज्यांच्यातले 3 फॉर्मेशन लक्षात ठेवा. नेचर ऑफ एक्सक्रिएटरी प्रोडक्ट मध्ये फॉर्मेशन ऑफ अमोनिया, डिअमायनेशन प्रोसेस, फॉर्मेशन ऑफ युरिया,
ऑर्निथिन सायकल, फॉर्मेशन ऑफ युरिक ऍसिड, आयनोसिनिक ऍसिड पाथवे. तर या ठिकाणी आपला इंट्रोडक्शनचा पार्ट कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये स्टार्ट करतोय आपण व्हॉट इज मीन बाय एमिनोटिलिझम, युरिओटिलिझम अँड युरिकोटिलिझम, ज्याला म्हणतो आपण मोड्स ऑफ एक्सक्रिएशन्स इन डिफरंट एनिमल्स. तर हा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये स्टार्ट करतोय. ओके, थँक्यू.